नाही, तुम्ही फ्रान्स आणि याचं नाव घेतलं, कुठल्या कंट्रीचं घेतलं, नॉर्वेचं घेतलं. मग हे असं पूर्ण ग्लोबल लेवल बघता असं म्हणतात की भूतान असा एक मात्र देश आहे जो कार्बन निगेटिव्ह आहे. म्हणजे असं वाचलं होतं मी, बरोबर आहे काय? कार्बन न्यूट्रल आहे ते. हा, न्यूट्रल आहे किंवा निगेटिव्ह आहे असं काहीतरी म्हणतात की कमी आहे एकदमच असं. सो इंडियाचा कुठे म्हणजे स्टान्स येतो पूर्ण जर आपण ग्लोबल बघितलं? असं म्हणतात की इंडिया, बांगलादेश आणि हे सब कॉन्टिनेंट आपलं जे आहे हे खूप म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये खूप मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे. हे खरं आहे का? होय, खरं आहे. अभिमानास्पद गोष्ट नाही आहे, परंतु ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भारत हा पहिल्या 5 मध्ये येतो जगामध्ये. आपली भरमसाठ लोकसंख्या 5 मध्ये हेच सगळे असतील आजूबाजूचे, बांगलादेश आपण सगळे? नाही, अमेरिका, रशिया पण पुढे आहेत. पण काही आकडे असे आहेत हे चक्रावून ठेवणार. एक, आपली भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे कन्झम्पशन हे जास्त आहे आणि हे कन्झम्पशन पूर्णतः ऑर्गॅनिक मटेरियलचं नाही आहे. शेतीच आपण मगाशी जे बोललो की शेतीमध्येच अनेक प्रकारचे इमिशन जास्त होत आहे. दुसरं असं आहे, तुलनात्मक अभ्यास केला तर बाकीच्या देशांनी स्वतःचे जे टार्गेट्स दिलेत की आम्ही नेट झिरो कधीपर्यंत होऊ, तर अनेक युरोपियन देश 2035, 2040 हे त्यांचं टार्गेट आहे. असे कोणते देश आहेत ज्यांच्याकडे बघून आपण इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे? स्वीडन, नॉर्वे, पोलंड, जर्मनी ह्या देशांमध्ये आणि चायना. मला सुद्धा चांगला आश्चर्य धक्का बसला. चायनामध्ये अनेक प्रोडक्ट्स हे पुढच्या 10 ते 15 वर्षांचा विचार करून बनवलेले आहेत जे ऑलरेडी इमिशन कमी करतात. तर फक्त बॅटरी ऑपरेटेड व्हेकल वापरून इमिशन कमी होत नाही, त्याला जी वीज लागते ना ती सुद्धा रिन्युएबल असेल तरच ते ऑपरेशनली फायद्याचं ठरतं. तर त्याचा त्यांनी पूर्णतः विचार केलेला आहे आणि तसे देश आपल्यासाठी आदर्श म्हणून ठरू शकतात. आपण फार मागे आहोत असं नाही आहे, पण आपलं जे टार्गेट आहे तेच 2070 आहे. इंडियाज नेट झिरो टार्गेट इज 2070. आपण मुळातच स्वतःला इतका जास्त वेळ दिलेला आहे, त्यामुळे त्याची अर्जन्सी आज कमी आहे. ते अलीकडे जर घेतलं तर होऊ शकतं. पण एक त्याच्यात आशेचा किरण पण आहे. 2023-24 मध्ये भारत सरकारने एक टार्गेट दिलं होतं की 2030 पर्यंत आपल्या पूर्ण एनर्जीपेक्षा 45% ही रिन्युएबल एनर्जी मधून यायला हवी. त्याचं टार्गेट 2026 मध्येच पूर्ण होईल असं दिसतंय. कारण जे सौर ऊर्जेला साठी आपण जे सरकारने सबसिडी स्कीम चालू केली होती त्याला खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. अगदी 3 किलोवॅट पर्यंत 72,000 रुपये वगैरे सरकार देतो. त्याने खूप काही इन्स्टॉलेशन झालेत. पण प्रश्न हा फक्त आजच्या घडीला आकडे गाठण्याचं नसून हे पॅनल्स लवकरच कामातून बाद होतील. 25 वर्षामध्ये साधारण त्यांची लाईफ संपते. जर मेंटेन केलं नाही तर 16-17 वर्षातच संपतात. त्याच्या रिसायकलिंगचा पण आज विचार व्हायला हवा, नाही तर पुन्हा असंच होईल. म्हणजे सोलर पॅनलचा कारण त्यातही केमिकल वापरले असतात, त्यात ग्लास आहे, त्यात मेटल आहे, त्याचे ट्रान्सपोर्टेशन येणार आणि त्याची इफिशियन्सी कमी असते म्हणजे ते स्वच्छ केलं नाही. तर आपण हॉलिस्टिक अप्रोच घ्यायला पाहिजे की आज फक्त एक उपाय करू नको, तर ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर काय होणार आहे 15-16 वर्ष, तर त्याचाही सरकारने विचार करून आणि कंपनीवर टायअप करून आत्ताच काम सुरू केलं पाहिजे. नाही तर पुन्हा तीच घटना होईल की आपण पहिले 10 वर्ष टार्गेट तर मीट केलं पण पुन्हा आपण मागे जाऊ.